श्रावण महिना लागला की कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं जी आहेत ती या पठारावरती पाहायला मिळतात. पण कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे एक आहे ते म्हणजे हरणांची फुलं, म्हणजे पिवळ्या कलरची ही फुलं असं ते पाहू शकता की आपण या पिवळ्या कलरची ही फुलं आहेत आणि याला हरणांची फुलं असे कोकणामध्ये म्हटलं जातं, सिंधुदुर्गामध्ये म्हटलं जातं. आणि ही पूर्णपणे श्रावण महिना सुरू झाला की हरणांची फुलं ही पूर्णपणे या कास पठारावरती या माळ रानावरती मात्र फुलताना पाहायला मिळतात. याचं महत्त्व म्हणजे गणेश चतुर्थीमध्ये ही फुलं खास मांडवीसाठी वापरले जातात. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं असतील किंवा फुलं असतील ती सुद्धा देखील वापरली जातात. त्यामध्ये या फुलांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि त्याला महत्त्व देखील आहे. त्यामुळे या फुलांना एकतर या मांडवीला मोठ्या प्रमाणावरती वापरले जातात आणि भरगच्च अशी मांडवी गणेश चतुर्थीमध्ये या कालावधीमध्ये फुलून गेलेली पाहायला मिळते. त्यामुळे या हरणांची फुलांची जी महत्त्व आहे ते मात्र कोकणामध्ये तळकोकणामध्ये नक्कीच पाहायला मिळतं. अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.